नमस्कार। हा 1 वाटी रवा आणि 1 वाटी पोहे हे अर्धी वाटी दह्यामध्ये मी भिजत घातले होते। हे बघा 5 मिनिटं भिजत घातलेले। आता हे भिजत घालून झाले म्हणजे 5-10 मिनिटं भिजत घालायचे आहेत आणि नंतर मग आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपण वाटून घेऊया। वाटून घेतलेलं आहे आणि परत जेवढे उरलेले परत वाटून घ्यायचं आहे मिक्सरला। आता हे बटाटे शिजवून घेतले आहेत। आता हे चवीनुसार मीठ टाकले आणि हलवून घ्यायचं चांगलं हे बॅटर। चांगलं म्हणजे 3-4 मिनिटं हे ना एकदम फेटायचं आहे चांगलं आणि थोडंसं तव्याला तेल लावून हे असं ह्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे। मस्त एकदम लोणी स्पंज डोसा असतो तसा होतो। हे बघा ना इनोची गरज ना सोड्याची गरज कसलीच लागत नाही आणि व्यवस्थित असा मस्त लोणी स्पंज डोसा सारखा हे होता। तर ही वरती मी पोळी मसाला टाकलाय। असेच मी करून घेतले आहेत। आणि आता आपण बटाट्याची भाजी करायला घेऊया। हे बघा मी राईचं तेल वापरत आहे बटाट्याच्या भाजीसाठी। राईचं तेल चांगलं मस्त ह्याच्यामध्ये धूर येऊपर्यंत मी तापवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कढीपत्ते 12-15 कढीपत्ते टाकलेत, अर्धा चमचा राई टाकली आहे आणि जिरा पाव चमचा टाकलाय। आणि आता हा एक कांदा मोठा कापून घेतलेला आहे आणि 7-8 मिरची कापून घेतली आहे, ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। मस्त हे परतून झालं की नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं मी हिंग टाकलाय। चांगलं परतून घ्यायचं आहे हे। त्याच्यामध्ये थोडीशी कापलेली कोथिंबीर टाकली तेलामध्ये। चांगलं परतून घ्यायचं आहे। चांगलं परतून घेऊन झालं की हळद पाव चमचा टाकली आहे। आता हिंग टाकून घेते। हिंग टाकून झाले की लगेच आपण कापून घेतलेले आहेत बटाटे। पूर्ण असे हे करून नाही घ्यायचे, मॅश करून कापून घ्यायचे आहेत बटाटे। आता हे कापून घेतलेले बटाटे टाकले आहेत ह्याच्यात। हे बघा आणि वरती चवीनुसार मीठ टाकले। आता कापलेली कोथिंबीर टाकून आपण गॅस बंद करून घेऊया। हे बघा किती छान झाले आहेत हे लोणी स्पंज डोसा आणि ही बटाट्याची भाजी आणि त्याच्यावरती मी घाटी मसाला टाकलाय। एकदम सुंदर लागते, तुम्ही एकदा करून बघा। मस्त तांदूळ भिजवायची गरज नाही की काही नाही, फक्त आपले पोहे आणि रवा 5 मिनिटं 10 मिनिटं वेळ असेल तर भिजत घालायचा। आणि धन्यवाद।